टेनचा जो पहिला प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार संपलेला आहे. आता आपण दुसरा जो प्रकार आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्सचा प्रकार संपला. आता दुसरा प्रकार कोणता आहे? कंटिन्युअस टेन्सचा. तर लक्षात ठेवायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पहिले आपण पाहिलं होतं सिंपल शब्द पहिले आला होता सिंपल प्रेझेंट टेन्स, परंतु इथं मात्र तसा येत नाही. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स तसा होत नाही, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याचा अर्थ असा आहे हा चालू काळ आहे, चालू वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ. तर बघा याच्यामध्ये सूत्रामध्ये काय येणार? करता प्लस काय येणार? बीज रूप. आता हा प्रेझेंट टेन्स असल्यामुळे हे जे बीज रूप आहेत, कोणते बीज रूप येणार? इजारियम येणार, बीज रूप इजारियम येणार. आणि मग क्रियापदाचा V4 म्हणजेच आयएनजी फॉर्म येणार. क्रियापदाचा V4 म्हणजे आयएनजी फॉर्म येणार. आणि मग इतर. लक्षात ठेवायचं आहे करता बीचे रूप म्हणजे हे इजारियम येणार आणि V4 म्हणजेच क्रियापदाचा आयएनजी फॉर्म आणि मग इतर येणार. बघू वाक्य. जर तुम्हाला समजण्यासाठी ज्या वाक्याच्या रचना आहेत एकदम सिंपल हे वाक्य आहेत. जसं मी येत आहे, मी जात आहे, मी करत आहे, मी विचार करत आहे, मी बोलत आहे, मी सांगत आहे, मी लिहित आहे, मी विचारत आहे. अशा प्रकारच्या अनेक ज्या गोष्टी आहेत चालू काळाच्या त्या आपण या टेन्समध्ये करतो. तर जसं मी साठी आय सोबत एम येणार. आय एम आस्किंग यू, मी तुला विचारत आहे. आय एम डुईंग धिस. नंतर ही आता पहा आय सोबत काय येते? एम, पण ही सोबत इज येणार. ही इज रायटिंग अ बुक, तो एक पुस्तक लिहित आहे. सी इज गोइंग, ती जात आहे. आता बघा इथं दे आलेला आहे अनेक वचनी, याच्यासोबत काय येणार? आर येणार. दे आर कमिंग, ते येत आहेत. दे आर गोइंग, ते जात आहेत. वी आर डुईंग, आम्ही करत आहोत. आय एम थिंकिंग, मी विचार करत आहे. राम इज थिंकिंग, विचार करत आहे. गीता इज
डुईंग. गीता करत आहे हर होम वर्क. तिचा गृहपाठ करत आहे. अशा पद्धतीचे हे एकदम ING फॉर्ममध्ये आणि बीचे रूप घेऊन आपल्याला वर्तमान काळी इजारेमचा वापर करून आपल्याला हा जो टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तर हा फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. तर पहा, 5 घंट्यात किंवा 5 वर्षात ज्या गोष्टी तुम्ही शिकत नाही त्या गोष्टी मी तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सविस्तर टेन्स सांगत आहे. फक्त तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. आणि सांगितलेलं मी काय सांगतो आहे तर तेच एक सुविचार सांगितलं होतं, पुन्हा रिपीट करून देतो. टू लर्न यू हॅव टू लिसन, टू इम्प्रूव्ह यू हॅव टू ट्राय. म्हणजे शिकण्यासाठी ऐकावं लागतं आणि सुधारण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. जर तुम्ही प्रयत्न नाही करणार आणि शिकण्यासाठी लक्षपूर्वक ऐकणार नाही तर जीवन तुम्हाला सेट युअर गोल्स अँड डोंट स्टॉप अंटिल यू गेट देअर, म्हणजे तुम्हाला ध्येय उच्च गाठता येणार नाही. आणि अजून एक लक्षात ठेवायचं, देअर इज ओनली वन वे टू फील अँड दॅट इज टू क्विट. अपयशी होण्याला काय आहे? एकच कारण आहे, सोडून देणे. जर मी तुम्हाला आजच्या आज ह्या 12 व्हिडिओज पाठवत आहे सोडून देण्यासाठी, बिलकुल नाही. जेव्हापर्यंत हा तुमच्या डोक्यात सेट होत नाही सगळ्या गोष्टी, 12चे 12 टेन्स कोणत्याही रचून तुम्हाला ताबडतोब आठवत नाही, होकारार्थी नकारार्थी सगळ्या गोष्टी, तेव्हापर्यंत त्या गोष्टीला सोडायचं नाही. परंतु आपण काय करतो, 10 ट्युशन क्लासेस बदलवतो, 10 शाळा बदलवतो, परिणाम काय होते? एक ना दळ 12 चिंध्या. असं नाही करायचं. ठीक आहे, सांगतो त्या गोष्टी ऐका. चला.